महाराष्ट्र के जलगांव में ड्रग्स के खिलाफ प्रशासन ने बड़ी कार्रवाई करते हुए एमडी ड्रग मामले के मुख्य आरोपी रईस हसन देशमुख के अवैध निर्माण को ध्वस्त कर दिया। नगर निगम और पुलिस प्रशासन की संयुक्त कार्रवाई में आरोपी का अवैध घर और दुकान बुलडोजर से गिरा दी गई। जानकारी के अनुसार कुछ दिन पहले स्थानीय अपराध शाखा और एमआईडीसी पुलिस ने संयुक्त कार्रवाई कर एमडी ड्रग्स की बड़ी खेप बरामद की थी, जिसकी कीमत लाखों रुपए बताई जा रही है। इस मामले में कार, बाइक और मोबाइल फोन भी जब्त किए गए थे। जांच के दौरान सामने आया कि मुख्य आरोपी रईस हसन देशमुख ने एमआईडीसी क्षेत्र में नियमों का उल्लंघन कर अवैध निर्माण किया था। इसके बाद नगर निगम के अतिक्रमण विभाग और पुलिस ने संयुक्त रूप से कार्रवाई करते हुए उसके अवैध घर और दुकान को ध्वस्त कर दिया। भारी पुलिस बंदोबस्त के बीच की गई इस कार्रवाई के दौरान किसी भी तरह की अप्रिय घटना नहीं हुई। प्रशासन ने साफ किया है कि इस ड्रग्स कारोबार के खिलाफ ऐसी सख्त कार्रवाई आगे भी जारी रहेगी। जळगाव शहरातील ड्रग्स प्रकरणातील आरोपी रईस देशमुख याचं सुप्रीम कॉलनीमध्ये जे घर आहे त्या घराचे जे बाहेर 2 शॉप्स होते ते अनधिकृत होते। यामध्ये पोलीस विभागाकडून आम्हाला पत्र प्राप्त झालं आहे यांच्या अनधिकृत दुकानांवरती घरावरती कारवाई करण्याबाबत। त्यासाठी आज एमआयडीसी पोलीस स्टेशन व जळगाव महानगरपालिका यांनी जॉईंट ऑपरेशनमध्ये त्यांचं अतिक्रमण काढलं। कशा प्रकारची ही कारवाई करण्यात आलेली आहे? या कारवाईमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यात आले। आज रात्री कारवाई नाही होणार। आता पुढील ॲक्शन काय असेल आपलं? पोलीस विभागाने सर्व 6 आरोपींच्या नावानुसार पत्र दिले महानगरपालिकेला। मनपाच्या नगररचना विभागाकडनं, बांधकाम विभागाकडनं जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे याची माहिती भेटताच अतिक्रमण विभागामध्ये कारवाई करतात। गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी संशयित आहे, ते ड्रग्स प्रकरणातील संशयित आहेत आणि त्याच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका कारवाई करते, काय सत्य? हे पोलीस विभागाने आपल्याला पत्र दिलंय या आरोपींबाबत, त्यानुसार कारवाई नाही। पण जे गुन्हेगार आहेत त्यांचे बांधकाम अवैध आहेत का? सगळे 6च्या 6 नाही, सर्व 6 बांधकामांबाबत अजून माहिती प्राप्त नाहीये। जशी माहिती प्राप्त होईल तशी आपण पण सर, अशी चर्चा होती की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरावरती हातोडा पडणार आहेत, नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीची कारवाई असणार? जे गुन्हेगार आहे ज्यांनी दमदाटी करून अनधिकृत बांधकामं केली आहे त्यांच्यावरती नक्कीच कारवाई। काही वेळा